मित्रांनो, मी स्वप्नील इदे. तर आजपासून आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. तर आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करतो नाही का. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद. बघू शकता मित्रांनो तुम्ही आमचा फार्म. तर असा आहे आमचा जुगाडू पद्धतीचा गावरान फार्म नाही का. हे आपले फार्मचे दार आहे, दरवाजा एकदम जुगाडू पद्धतीने. इकडून हे बाटम वगैरे लावले आणि ही जाड तारेमध्ये एक जाळी मिळते नाही का, तिचं बनवलं आहे. बघू शकता आपला पक्षी कसा आहे, कसा चरतो इथं. काही पक्षी इकडे सावलीत आराम करत आहे. दुपारची वेळ आहे, भरपूर ऊन झालेलं आहे ना. बघू शकता तुम्ही. पूर्ण असा जुगाडू पद्धतीने केलेला आहे नाही का आपण. ही आपण क्रिकेटची जी नेट असते जाळी, तिच्यापासून केलेलं आहे. इकडे काही पक्षी वेस्टेज खातो, भाजीपाला वेस्टेज जे आपण आणतो ना. हा एक आपण पावसाळ्यामध्ये शेवगा लावला होता, त्याची इतकी वाढ झाली आता सध्या. बघू शकता तुम्ही. पूर्ण जुगाडू अशा पद्धतीने करेल खालून नाही का. मुंगूस वगैरे काही रानभोका, मांजर, कुत्रे वगैरे येऊन म्हणून साडीचं गेलं आहे. कमी पैशामध्ये सुरुवात, एक छोटीशी सुरुवात अशी. इथं दुपारशी पक्ष्यांना बसण्यासाठी सावली केलेली थोडी. हा आपण आता माग एक जोडी आणली तर कोंबडीची. बघू शकता किती ॲक्टिव्ह आहे ते, फुल आवाज करते नाही. इकडं पण फुल वेस्टेज टाकलेलं आहे पिल्लांना. इकडं बघू शकता तुम्ही पिल्लांची क्वालिटी वगैरे. पहिल्यांदा मी तुम्हाला बाहेरून असं पूर्ण दाखवून घेतो आपलं कंपाऊंड वगैरे कसं करायला नाही का. इकडं आपण छोटे छोटे असे खांब लावले जाळी बांधण्यासाठी. पूर्ण अशी जवळजवळ एक 7 ते 8 साडेआठ फुटाची हाईट दिलेली, जेणेकरून कोंबडी बाहेर जाणार नाही आपली. इकडे जुगाडू पद्धतीने खाण्यासाठी त्यांना. हे आपण अंडे देण्यासाठी केलं तर, जे मोठ्याल्या कोंबड्या होत्या ना आपली पहिली बॅच, तिच्यासाठी अंडे देण्यासाठी केलं तर. तिच्यामध्ये सध्या अंडे इथं आहेत अंडे. बघू शकता तुम्ही गावरान अंडे नाही का. एकदम आरोग्यदायी असे अंडे असतात. कोणाला लागत असतील तर तुम्ही संपर्क करू शकता आपल्याशी. बघू शकता आपल्या पक्ष्यांना आपण काकडी वगैरे जे वेस्टेजमध्ये भेटते नाही का. इकडे त्यांना दुपारशी लपण्यासाठी सावली केलेली. जुगाड पद्धतीने जुनी ताडपत्री जी असते ती खराब झाली, मग ती इकडून लावले. मग दुपारशी आपले बक्षीच्या खाली राहतं. इतका असा आपला परिसर आहे, बघू शकता तुम्ही. एक शेड. म्हणजे सटाका जरी वरून वगैरे आला नाही का, तरी आपले पक्षी याच्या खाली लपू शकतात, कोंबड्या पिल्ले वगैरे, जेणेकरून त्यांच्यापासून यांचे संरक्षण होऊ शकते नाही का. तर आपला पुढचा प्लॅन जरा वेगळा नाही का. आपण बाहेरून गिलछडीचे खांब लावले, दिसतात तुम्हाला वर. त्यांना पाला फुटला आता, बघू शकते. हे 4 5 6 1 2 3 4 6 7 लावलेत, जेणेकरून आपल्याला जाळी बाहेरून लावण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. बघू शकता तुम्ही आपले पक्षी कसे येत आहेत इकडं. तर तुम्हाला आता मी आतून दाखवतोय आपला फार्म.
आपण आतून सुद्धा कोंबड्या बसवण्यासाठी असं केलं तर सध्या आपल्याकडे मोठा पक्षी नाही आहे, त्याच्यामध्ये पण 3 अंडेत. हे डबे लावले होते पहिल्यांदा, पण आपण सध्या मोठा पक्षी काढून टाकलाय. हे रात्री त्यांना बसण्यासाठी केलेली, बघू शकता तुम्ही. एकदम जुगाडू असं नाही का, काही खर्च न करता आपल्या रानातीलच काड्या वगैरे तोडून आणून एक 1.5 फुटावर एक काडी बांधले, 1 ते 1.5 फुटावर. रात्रीशी पक्षी याच्यावर बसतो. पक्ष्यांना कसं या बॉयलर सारखं नाही खाली, त्यांना वर बसायला लागते रात्रीशी. तर बघू शकता इथं आराम चाललोय, दुपारचा आराम. कोणी खाद्य खाते, कोणी पाणी पिते, त्याचा आराम चालू इथं आता. हा खाली कोंडा टाकला आपण, म्हणजे विष्ठा जरी वरून पडली तरी ती सुकून जाते. बघू शकता तुम्ही. कोणाला जर कुक्कुटपालनाबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते आपल्याशी संपर्क करू शकता. आपण फ्रीमध्ये माहिती देऊ नाही का त्यांना, कसं 0पासून सुरू करायचं. आपल्याला आता जवळजवळ 6-7 महिने झाले याच्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे, आता भरपूर फॅड आला नाही का, प्युअर गावरान. तुम्ही प्युअर गावरान पण करा, पण माझं असं म्हणणं आहे आपल्याकडे जे विकल ना ते तुम्ही पिकवा नाही का. म्हणजे कावेरी असेल, डीपी क्रॉस, वनराज, गिरिराज, या अशाच जाती आहेत याच्यामध्ये नाही का. प्युअर गावरान पण करा, पण आपल्याला जर कावेरीला मार्केट असेल, तुम्ही प्युअर गावरान करत असाल तर काही उपयोग नाही त्याचा. बघू शकता कोंबडा कसा आहे, क्वालिटी, चमक बघू शकता त्याची तुम्ही. क्वालिटी आपली बघू शकता. इथे एक खातोय, प्युअर गावठी, याला म्हणतात अस्सल गावठी. इकडं हा उलट्या पिसाचा कोंबडा आहे, बघू शकता मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे तुमच्याकडे म्हणजे काही माहिती असेल तरी सांगू शकता, किंवा आमच्याकडून काही माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही घेऊ शकता नाही का. नक्की कमेंट करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपला पहिला व्हिडिओ आहे.